हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सहजाचरण हाच धर्म. 2. अनेक वेळेला मोठ्या माणसांना असे वाटते की आपण लहान मुलांवर चांगले संस्कार करावेत. या भावनेतून मोठी माणसे लहान मुलांना शिकवत असतात. सत्य तेच बोलावे, खोटे वागू नये. या अशा शिक्षणामुळे लहान मुलांच्यावर निराळाच परिणाम होतो. लहान मुले अश्राप, निरागस असतात. असे ऐकल्यावर ती विचारतात, याचा अर्थ सत्य बोलले जाते, खोटेपणाने वागले जाते. सत्य, असत्य, खरे, खोटे म्हणजे काय? त्यांच्या मनात हे आणि असे प्रश्न निर्माण होणे अगदी स्वाभाविक असते. वास्तवात आपण नित्य जे वागत असतो ते सहजच असते. ते सत्य नसते आणि असत्यही नसते. ते खोटे नसते आणि खरेही नसते. ते निव्वळ वागणे असते. तेच सहजाचरण असते. असेच वागणे अपेक्षित आहे. परंतु काहीही कारण नसताना आपल्याकडून चुकीचे वागले जाते. कोणीतरी यायला नको असा मनुष्य आपल्याकडे येतो. आपण पत्नीला सांगतो की त्याला सांग की मी घरात नाही. त्याप्रमाणे पत्नी दार उघडताच त्या व्यक्तीला सांगते की हे घरात नाहीत. त्यावेळी तेथे लहान मूल असते. त्याला फार आश्चर्य वाटते की आपली आई असे का सांगत आहे. ते आपल्या आईच्या मदतीला धावते आणि त्या व्यक्तीला सांगते की बाबा घरात आतल्या खोलीत आहेत. त्या मुलाला रागवण्यात येते. तो मुलगा त्यापासून धडा घेतो आणि पुढे अस्सल खोटारडा होतो. वास्तवात हे असे वागण्याचे कारण नाही. आपल्याला जर एखादी व्यक्ती नको असेल तर संकोच न करता त्या व्यक्तीला तसे सांगावे. तेच त्या व्यक्तीच्या आणि तुमच्या स्वतःच्या दृष्टीने सर्वथैव योग्य असते. या अशामुळे लहान मुलांवरही योग्य संस्कार होतात. माणसाच्या व्यावहारिक मतलबी वागण्यामुळे जगात चुकीचा संदेश पसरतो. निरागसता लुप्त होते आणि बेडरपणा उदयास येतो. जे जसे आहे त्याचा स्वीकार करण्याची वृत्ती नष्ट होते. ज्या क्षणी सौंदर्यातील सुंदरता माणसाला जाणवली, ती व्यक्त केली गेली, त्याच क्षणी माणूस नैसर्गिक आनंदाला मुकला. तोपर्यंत तो सौंदर्याने आनंदित होत होता, मजेत होता, उन्मेषात होता. ज्या क्षणी माणूस चांगुलपणातील चांगल्याची काळजी करू लागला, त्याच क्षणी त्याने वाईट वागण्याचे बीज अंकुरित करायला प्रारंभ केला. तोपर्यंत तो ते चांगले वागून प्रफुल्लित होत होता. आत अंतःकरणापर्यंत जीवनाचा सखोल आनंद घेत होता. आणि तरीही आपण चांगले वागत आहोत, म्हणजे काही निराळे वागत आहोत, अशी त्याला अजिबात जाणीव नव्हती. सहजाचरणात निखळ आनंद आहे, नैसर्गिक उन्मेष आहे, कैवल्य आहे. कारण त्या सहजाचरणाला कसलीही सुंदर, चांगले अशी उपाधी दिलेली नाही. परंतु मानवाच्या मतलबी आणि व्यावहारिक वर्तणुकीमुळे माणूस सहजाचरण विसरला. मूलभूत सौंदर्याला तो पारखा झाला. जाहिरातींची भूलभुलैया. अनैसर्गिक आचरणामुळे, अनैसर्गिक विचारांमुळे माणूस नैसर्गिक आनंद, नैसर्गिक सौंदर्य विसरून गेला आहे. इतकेच नव्हे तर याचा महाभयावह दुष्परिणाम म्हणजे तो अनैसर्गिक आनंदाकडे, अनैसर्गिक सौंदर्याकडे आकृष्ट झाला आहे. त्याला कोणीतरी सांगते की कातडीला गोरा रंग असणे म्हणजे सौंदर्य, कातडीला काळा रंग असणे म्हणजे कुरूपता. काळा रंग असेल तर समाजात प्रतिष्ठा मिळत नाही, लग्न होत नाही. मग जाहिरातवाले बसलेलेच आहेत. ते चेहऱ्याचा काळा रंग दाखवतात आणि मग त्याला 8-10 दिवस अमुक लिंपण लावल्यास तो चेहरा उजळलेला दाखवतात. कोणीतरी सांगते की तुझ्या या देहयष्टीला अमुक प्रकारचे कपडे शोभून दिसतील, तुझी जाडी त्यात लपून जाईल, किंवा तमुक कपडे परिधान कर म्हणजे तुझा किडकिडीत देह थोडा जाड दिसेल, तू 4 जणात खुलून दिसशील. सर्वात मोठा विनोद म्हणजे अमुक व्यायाम केला की वजन वाढते आणि तमुक व्यायाम केला की वजन कमी होते असे सांगणारे महाबुद्धिवान आणि ते ऐकणारे महाबुद्धू पाहायला मिळतात. वास्तवात कोणताही व्यायाम देहाला नैसर्गिक वजनाकडे प्रवृत्त करतो. तो कमी किंवा जास्त, जाड किंवा बारीक करत नाही, मध्यावर आणतो.
यासाठी योगासनांना पर्याय नाही. योगासने पूर्ण नैसर्गिक आहेत. आपले एक एक अवयव आपले आपण एकमेकांना भेटवून त्यांचा योग जुळवून आणून आपल्याला लवचिक ठेवतात. त्याला शास्त्रोक्त पद्धतीने श्वसन होत असल्यामुळे रक्तदाब नियमित राहतो, हृदय ठणठणीत राहते. खाण्यापिण्याच्या जाहिराती तर येथे बुद्धूंची संख्या खूप आहे हेच दर्शवते. कोणती तरी पावडर दुधातून घेतली की बुद्धी तीव्र होते. अमुक पावडर पोटात गेली की खेळात प्रावीण्य मिळते. तमुक पावडर पोटात गेली की उंची वाढते. अमुक तेल लावा आणि 1 इंच केसांना टाळूपासून टाचेपर्यंत लांब करा. विरळ केसांना घनदाट करा. तमुक तेलाने उवा नष्ट करा. अमक्या तेलाने केस सुवासिक आणि मऊ करा. सौंदर्य प्रसाधनांनी तर साऱ्या समाजाला पूर्ण वेडे करायला घेतले आहे. यात महिला वर्ग पुढे आहे. काय काय फवारे मारून मारून देहाला सुवासिक करत असतात. हे असे फवारणी केलेले कोणी जवळून गेले तरी आजूबाजूला 10 फुटांच्या परिसरात त्या रासायनिक वासाने डोके दुखायला लागते. चेहऱ्यावरील रंगरंगोटी डोळे मिटून घ्यायला लावते. कोणीही सांगत नाही की नैसर्गिक जसे असाल तसेच असा. गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करा. स्वच्छ धुतलेले कपडे घाला. काहीही कृत्रिम आणि बेगडी नखरे करू नका. जन्मतः जसे आहात त्यातच सौंदर्य आहे. तो नियतीचा प्रसाद आहे. झोपून उठल्यावर तुम्ही जे दिसता तेच तुमचे सत्य सौंदर्य असते आणि तेच चांगले असते. याची कदर करणारे शोधून एकमेकांचे सहजीवन नैसर्गिकपणे फुलवा. त्यातच कैवल्य आहे. हरि ओम.